श्री गणेशाय नमः श्रीरामचंद्राय नमः ऋषीबुध कौशिक वदते सूत्रमंत्र तो असे महा श्रीराम रक्षा म्हणती तयासी करी विश्वाचा उद्धार पहा श्रीरामचंद्र हनुमान देवता सीता शक्ती स्तोत्र असे राम नाम ते सदैव स्मरता मनी शांतता नित्य असे हर हर महादेव ओम नमः शिवाय। बघा गरुड पुराणात सांगते रामनामाचे रहस्य। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गरुड पुराणात लपलेल्या एका अत्यंत गोड आणि तितक्याच आश्वासक रहस्यावर बोलणार आहोत। विचार करा, जेव्हा या कलयुगाच्या घनदाट अंधारामध्ये जीव भरकटलेला असतो तेव्हा स्वतः श्री हरिविष्णू गरुडाला असा कोणता एक आशेचा किरण दाखवला असेल। चला तो दिव्य मार्ग नेमका आहे तरी कोणता हे आज आपण जाणून घेऊया। जर आपल्या आजूबाजूला आणि स्वतःच्या आत डोकावून पहा, मन सतत धावतंय पण कुठे पोचतंय हे त्यालाच माहीत नाही। भविष्याची चिंता आहे आणि केलेल्या कर्माचं ओझं पाठीवर आहे। हीच तर कलियुगाची ओळख आहे, नाही का? अशा परिस्थितीत जेव्हा सगळे आधार सुटल्यासारखे वाटतात तेव्हा खरा आधार, खरी शांती कुठे मिळणार, तर आपण याच्या मुळाशी जाऊया। गरुड पुराणामध्ये स्वतः भगवान विष्णू कलियुगाचं वर्णन कसं करतात आणि या भयान वास्तव्याला पाहून सर्व जीवांच्या वतीने पक्षीराज गरुडाने त्यांना कोणता एक महत्त्वाचा प्रश्न विचारला ते आपण पाहूया। श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुडा ऐक, कलियुग हे एक विचित्र काळ असेल। बाहेरून पाहिलं तर माणसाने खूप प्रगती केलेली दिसेल, पण आतून तो पूर्णपणे पोखरलेला रिकामा असेल। त्याच्याकडे सुखाची सगळी साधनं असतील पण समाधान नावाचा दागिनाच हरवलेला असेल। ज्ञानाचा महापूर आलेला असेल पण ती ज्ञान कुठे वापरायचं याचं विवेकच नसेल। इच्छा तर आकाशाला गवसणी घालतील पण मनाला शांतीची एक झुळूकही मिळणार नाही। या युगात पाप करणं हे श्वास घेणं इतकं सोपं असेल, पण त्या पापामधून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र डोंगरासारखा कठीण असेल। कलियुगाचं भयानक रूप ऐकून भगवान विष्णूंचे वाहन पक्षीराज गरुड अतिशय विनम्रपणे हात जोडून विचारतात, आणि हा प्रश्न फक्त त्यांचा नव्हता तर आपल्या सगळ्यांचा होता। कलियुगातल्या प्रत्येक जीवाची हीच आर्क हाक होती। ते विचारतात, हे प्रभू, जर कलियुग इतकं कठीण आहे तर जीव इतका असहाय्य आहे, तर मग त्याच्या उद्धाराचा, त्याच्या तारणाचा एखादा सोपा मार्ग आहे की नाही? आणि याच प्रश्नावर, याच आर्क हाकावर भगवान श्री हरी विष्णू ते गुपित उघड करतात, जे कलियुगासाठी सर्वात मोठं वरदान आहे। एक असा उपाय जो अत्यंत सोपा, सुलभ आणि तरीही सगळ्यात शक्तिशाली आहे। ऐका, श्री हरीचे शब्द किती करुणेने भरलेले आहेत। ते म्हणतात, हे गरुडा, काळजी करू नकोस। कलियुगातल्या जीवावर कृपा करण्यासाठी मी एक अत्यंत सोपा मार्ग ठेवला आहे। तो मार्ग आहे रामनाम। भगवंताला माहीत आहे की कलियुगातले जीव मोठे यज्ञ, कठोर तपश्चर्या आणि अवघड साधना करू शकणार नाहीत, म्हणूनच त्यांनी फक्त आणि फक्त राम या 2 अक्षरी नावालाच जीवाचा आधार म्हणून ठेवला आहे। राम हा केवळ एक शब्द नाहीये, ते एक संपूर्ण अध्यात्म आहे। गरुड पुराण सांगतो की या नामामध्ये रा हे अक्षर म्हणजे अग्नी आहे। असा अग्नी जो आपल्या अनेक जन्मांच्या पापांच्या राशीला एका क्षणात जाळून भस्म करतो। आणि मग हे अक्षर म्हणजे पूर्णविराम। कशाला पूर्णविराम? तर जन्म आणि मृत्यूच्या न संपणाऱ्या चक्राला। ते या चक्राला थांबवतं आणि जीवाला मुक्तीच्या दारात घेऊन जातं। आणि हीच तर या नामाची सगळ्यात मोठी ताकद आहे। विचार करा, सतयुगात किंवा त्रेतायुगात हे जे फळ मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ आणि हजारो वर्षांची कठोर तपश्चर्या करावी लागत होती, तेच फळ, तेच अमृत कलियुगात केवळ श्रद्धेने रामनाम घेतल्याने मिळतं। ही भगवंताची केवढी मोठी कृपा आहे। त्यांना माहीत आहे की या युगातल्या जीवाला ते सगळं करणं शक्यच नाही, म्हणून त्यांनी मुक्तीचा मार्ग, महामार्ग इतका सोपा करून टाकला आहे। आता आपण पाहूया, हे नाम फक्त परलोकांसाठीच नाही तर आपल्या या जीवनात, आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या संकटामध्ये, वादळामध्ये आपल्याला आधार कसा देतं। रामनामाच्या फक्त पाप धुवून काढत नाही, तर तो माणसाला आतून बदलतो। सगळ्यात आधी तो आपल्या आत्म्याला बळ देतो, आणि जेव्हा आत्मा बलवान होतो तेव्हा भीती आणि चिंता आपोआप पळून जातात।
मनाला एक अशी अद्भुत शांती मिळते की योग्य काय आणि अयोग्य काय हे सहज कळायला लागतं. ज्या घरात नियमित नाम स्मरण होतं तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. हा उलट कुटुंबात प्रेम आणि एकोपा वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं दरिद्रतेचा नाश करतं. पण कोणती दरिद्रता फक्त पैशाची नाही तर मनातल्या असंतोषाची, अतृप्तीची, गरिबी ते संपवतात. भीतीचं मूळ कारण काय आहे माहिती आहे? एकटेपणा. जेव्हा जीवाला वाटतं की मी एकटा आहे, माझं कोणी नाही, तेव्हाच त्याला भीती घेरते. रामनामाचा जप भगवंतासोबतच आपलं अंतर कमी करतो. जप करणाऱ्याला हळूहळू ही जाणीव व्हायला लागते की ही एक अदृश्य शक्ती, एक आधारस्तंभ माझ्यासोबत कायम आहे. आणि जेव्हा हा विश्वास पक्का होतो तेव्हा भीतीला जागाच पुरत नाही. गरुड पुराण स्पष्ट सांगतं की घरी गरिबी, पैशाची कमतरता नाही, तर समाधानाची, संतोषाची कमतरता आहे. कलियुगात माणसाकडे सगळं काही असेल तरीही तो असमाधानी आहे. रामनाम यात कृतज्ञता, संतोष निर्माण करते. जे आहे त्यात आनंद मानायला शिकवतं. आणि जेव्हा आतून संतोष जागा होतो तेव्हा बाहेरची परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती अनुकूल वाटायला लागते. रामनाम ही फक्त क्रिया नाही तर एक संपूर्ण आध्यात्मिक यात्रा आहे. तिचा पहिला टप्पा आहे भक्ती. सतत नाम घेतल्याने भगवंतावर प्रेम आणि विश्वास वाढतो. जेव्हा ही भक्ती खोलवर रुजते तेव्हा ज्ञानाचा उदय होतो. कळायला लागलं की हे जग क्षणभंगूर आहे आणि केवळ आत्मा शाश्वत आहे. आणि या ज्ञानामुळे तिसरा टप्पा आपोआप येतो, वैराग्य. वैराग्य म्हणजे घरदार सोडून पळून जाणारा नाही, तर घरात राहूनही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडूनही कशातही न अडकणं. आता आपण त्या अंतिम सत्याकडे वळूया, ज्याचा विचार करायलाही आपलं मन घाबरतं, ते म्हणजे मृत्यू. चला तर मग पाहूया मृत्यूच्या त्या भयानक क्षणी रामनाम जीवासाठी एक अभेद्य कवच कसं बनतं. श्री हरी विष्णू म्हणतात, मृत्यूचा क्षण जीवनासाठी सगळ्यात कठीण असतो. ज्या शरीराला आपण आयुष्यभर जपतो ते साथ सोडतं. जीव बोलू शकत नाही, इंद्रिय काम करत नाही, धन, परिवार, मित्र, पद, प्रतिष्ठा काहीही काहीही सोबत येत नाही. त्या एका क्षणी तो जीव पूर्णपणे एकटा आणि असहाय्य होतो. जर कल्पना करा, मृत्यूच्या वेळी दोन जीवांचे मार्ग कसे पूर्णपणे वेगळे असतात. एकीकडे सामान्य जीव, ज्याला यमदूत ओढतं, अंधारलेल्या आणि वेदनादायी मार्गाने घेऊन जातात. त्याला त्यांच्या कर्माचा हिशोब आठवून भयंकर भीती वाटते, तो असहाय्य असतो. पण दुसरीकडे ज्याने आयुष्यभर रामनामाचा आश्रय घेतलाय, त्याच्या भोवती भगवंताचं संरक्षण कवच असतं. यमदूत त्याच्या जवळही येऊ शकत नाही. त्याचा मार्ग दिव्य प्रकाशाने उजळलेला असतो आणि त्याला साक्षात प्रभूच आपल्यासोबत आहेत अशी अनुभूती येते. हे भगवंताचं प्रत्यक्ष वचन आहे. एवढे मोठं आश्वासन आहे. हे भगवान श्रीहरी म्हणतात, ज्याच्या हृदयात रामनाम स्थिर झाले ना, तिथे यमदूताचा अधिकारच संपतो. कारण त्या जीवनाची जबाबदारी मी स्वतः घेतो. मी स्वतः त्याचं संरक्षण करतो. अनेकदा आपल्याला वाटतं मोक्ष म्हणजे कुठेतरी स्वर्गात निघून जाणं, पण नाही. मोक्ष ही मनाची एक अवस्था आहे. मृत्यूच्या फेऱ्यातून, वासनांच्या बंधनातून सुटून म्हणजेच मोक्ष. आणि जेव्हा आपलं मन पूर्णपणे रामनाम स्थिर होतं तेव्हा जीवनात मुक्त होतो. हेच गरुड पुराणाचं सार आहे. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहे, जिथे श्रीहरी विष्णू कलियुगातल्या प्रत्येक जीवाला एक असं वचन देतात जे ऐकून आत्म्याला खरी शांती मिळते. हे वचन ऐकून खरंच अंगावर रोमांच उभे राहतात. भगवान म्हणतात, जेव्हा कलियुग आपल्या चरणसीमेवर पोहोचेल, जेव्हा धर्म जवळपास संपलेला असेल, जेव्हा माणसाने सगळे आधार सुटून जातील, तेव्हाही माझं नाव जीवाला बुडू देणार नाही. आणि यासाठी कोणतीही अट नाही, कोणतीही साधना नाही, फक्त एकच गोष्ट हवी, खरा भाव. ज्या एका क्षणी जीव खऱ्या अंतकरणाने राम म्हणेल, त्याच क्षणी मी त्याच्याजवळ हजर असेल. तर मग गरुड पुराणाचा हाच तो अंतिम आणि अमर संदेश आहे. या कलियुगात एकच गोष्ट निश्चित आहे, ते म्हणजे मृत्यू. पण जर मृत्यूच्या पलीकडेही काही निश्चित असेल, काही शाश्वत असेल, तर तो आहे एकमेव आधार, आणि तो आधार आहे रामनाम. चला आपण सर्वांनी मिळून त्या परमेश्वरा भक्तीला, त्या परमनावाला अंतकरणापासून नमन करूया. जय श्रीराम.
तर बघा मैत्रिणींनो, प्रभू श्रीरामाचं असे 3 मंत्र आहेत. हे 3 मंत्र तुम्ही रामनवमी दिवशी अवश्य म्हणू शकता किंवा रोज जरी म्हटलं तरी अतिउत्तम. प्रभू श्रीरामाचे हे 3 मंत्र, त्या 3 मंत्रापैकी असा कुठलाही एक मंत्र जपला तर त्याचा परिणाम लगेच तुम्हाला दिसेल. कोणते आहेत ते मंत्र ऐका. जर तुम्ही मानसिक अस्वस्थतेमध्ये असाल, जर तुम्हाला निराशाने ग्रासले असेल, जर तुम्हाला भविष्यात अंधकार दिसत असेल, तर प्रभू श्रीरामाचा तारक मंत्र जपा आणि तो आहे अगदी 2 अक्षरांचा राम. राम राम मंत्र जपला असता मानसिक शांती प्राप्त होते, नैराश्यातून व्यक्ती बाहेर येतो आणि भविष्याची दिशा दिसू लागते. आता प्रभू श्रीरामांचा दुसरा मंत्र म्हणजे राम रामाय नमः. हा मंत्र तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जपू शकता. तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर तुम्ही हा मंत्र जपा. या मंत्रामुळे सगळ्या विपत्तीचा नाश होतो आणि लक्ष्मी प्राप्ती होते. आता सर्व प्रकारच्या क्लेशातून मुक्तीसाठी प्रभू श्रीरामांचा तिसरा मंत्र आहे तो म्हणजे ओम रामचंद्राय नमः. हा सुद्धा तुम्ही मंत्र अतिशय म्हणू शकता. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर मैत्रिणींनो, ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम टाईप करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती आवडेल आणि त्यांनाही माहिती समजेल. धन्यवाद.